जर तुम्हाला यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर तुम्ही प्रामुख्याने ह्या चुका टाळा. ते म्हणजे कोणत्याही वेळेला ज्यावेळी तुम्ही रजिस्ट्रेशन करता एखाद्या कंपनीचं त्यावेळी त्याचे टाईप्स ठरवून रजिस्ट्रेशन करा. बऱ्याच जण काय करतात, प्रायव्हेट लिमिटेड एक चांगली कंपनी आहे म्हणून रजिस्ट्रेशन करतात, पण त्याचे कंप्लायन्सेस फॉलो करत नाहीत. त्यामुळे तुम्ही सुरुवातीलाच रजिस्ट्रेशन करायच्या अगोदरच तुम्ही ठरवा की माझी कंपनी मला कोणत्या प्रकारची पाहिजे, प्रोप्रायटरशिप आहे, पार्टनरशिप आहे का प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मला त्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर तुम्ही GST नंबर घेताना बऱ्याच वेळेला GST नंबर रिक्वायर्ड नसतानाही बरेच लोक GST नंबर घेतात. त्यामुळे येणाऱ्या भविष्यामध्ये कंप्लायन्सेस असतात, त्याचे पेनल्टीज असतात, इंटरेस्ट असतो, पेनल्टी असतो, ह्या सगळ्यांना तुम्हाला सामोरे जावं लागेल. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे एखाद्या प्रोडक्टचं कॉस्टिंग न ठरवता तुम्ही बाजारामध्ये डायरेक्ट ते सेल करता. बऱ्याच वेळेला SME सेक्टरमध्ये मी बऱ्याच वेळेला असं अनुभवलं आहे की तुम्ही त्याचे मार्जिन्स रेशो चांगले ठेवत नाही. प्रत्येक धंद्यामध्ये जर तुमचा चांगला मार्जिन नसेल तर तुम्ही लॉंग टर्मसाठी सस्टेन होऊ नाही शकत. आपल्या व्यवसायाचं प्रमोशन करताना तुम्ही त्याचं ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन नाही करत. त्यामुळे ना ह्या 4 गोष्टी जर तुम्ही अवॉइड केल्या तर तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमचा बिझनेस हा रन करू शकता.